बुलढाण्यात गॅस सिलेंडरसाठी सकाळपासून एजन्सीवर नागरिकांची गर्दी. पोलीस बंदोबस्तामध्ये सिलेंडर वाटप. 10 दिवसांपासून बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नाही. आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाल्याने बुलढाण्यात नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी गोडाऊनवर सकाळीपासून मोठी गर्दी केली आहे. गर्दीमुळे एजन्सीवर गोंधळ होत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गॅस वितरकांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली असून पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडर वाटप सुरू आहे. मात्र गॅस सिलेंडर साठा भरपूर असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा एजन्सीकडून करण्यात आले आहे. काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? ग्राहकांची मोठी गर्दी दिसते बाहेर. साहेब, सध्याची परिस्थिती अशी आहे की लोक अफवांवर विश्वास ठेवून पॅनिक होऊन इथे गोडाऊनवरती ऑफिसवरती येऊन गर्दी करतात आहे. माझं लोकांना एवढंच म्हणणं आहे, म्हणजे आव्हान आहे की अशा अफवांना अशा अफवांकडे लक्ष न देता लोकांनी ऑफिसवर येऊन गर्दी करण्यापेक्षा लोकांना आपण घरपोच सेवासुद्धा देत आहे. आपल्याकडे रोजची 600 ते 700 बुकिंग येते. त्याच्यापेक्षा जास्त सप्लाय आपल्याला रेग्युलर आहे. जवळपास रोजचे 900 सिलेंडर्स येतात आहे आणि आपण ते घरपोचसुद्धा वाटप करतो आहे. त्यामुळे मला लोकांना आवाहन करायचं आहे की पॅनिक होऊन तुम्ही इथे गर्दी करू नका आणि स्वतःलाही त्रास करून घेऊ नका. आपण सिलेंडर इथे प्रत्येकाला तर सिलेंडर देतोच आहे, सोबत आपण घरपोच वाटप जे आहे घरपोच सेवा तीसुद्धा आपण देतो आहे. एवढंच मला लोकांना सांगायचं आहे की पॅनिक होऊ नका. आपल्याकडे सप्लाय भरपूर आहे, काहीही काळजी करण्याची गरज नाही.